श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. बघतो नवरात्री संपण्यापूर्वी लवंगाचा हा उत्तम उपाय करून पहा. घरातील सर्व समस्यांवर प्रभावी उपाय. समस्या ताबडतोब संपतील आणि तुमच्या आयुष्यात पैसे सर्व दिशांनी खेचले जातील. घर आनंदाने भरून जाईल. बघतो जर तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणत्याही आर्थिक समस्येत अडकलेले असाल, काही आजारांनी तुम्हाला घेरले असते आणि तुम्ही त्यावर उपचार करून थकला आहात, आयुष्यात खूप मेहनत करत आहात, तुम्ही खूप त्रास सहन करत आहात, पण तुम्हाला त्याचा काही फायदा होत नाही, तसेच तुमचे दुर्दैव अशा प्रकारे तुमच्या मागे लागलेले आहे की तुम्ही कितीही मेहनत करा, लहान सहान उपाय गोष्टी करा, ते काम पूर्णच होत नाही. तुमच्या घरात रोज भांडणे होतात, घरगुती भांडणे होतात. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करून थकलेला आहात, पण नोकरी मिळत नाहीये. तर बघतो हे शारदीय नवरात्र संपण्याआधी या 3 दिवसात जर तुम्ही तुमच्या समस्यापासून मुक्ती मिळू शकत असाल तर हा उपाय करा, ज्यांच्याबद्दल तंत्रशास्त्रात लिहिलेले आहे आणि ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हो बघतो, फक्त 2 लवंगांचा हा उपाय करा. विश्वास ठेवा, यानंतर तुमच्या मागील जन्मांतील गरिबी, त्रास आणि समस्यांपासून तुम्हाला हातोहात मुक्ती तर मिळेलच, पण तुम्हाला दुर्गा मातेचं वरदान आणि आशीर्वादही मिळेल. तुमची इच्छा काहीही असो ती नक्कीच पूर्ण होईल. बघतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 लवंग या उपायाबद्दल माहिती सांगणार आहे. या उपायांबद्दल जाणून तुम्हाला स्वतःलाच नवल वाटेल, कारण बघतो वेद आणि पुराण यासारख्या धार्मिक शास्त्रांमध्ये हे स्पष्टपणे लिहिलेले आहे की जर तुम्ही योग्य दिवशी योग्य क्रियेनुसार उपाय केले तर ते कधीही वाया जात नाही. दुसरीकडे लवंग दुर्गा मातेला अत्यंत प्रिय आहे, म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की दुर्गा मातेला पूजेमध्ये लवंगाची माळ घातली जाते. बघतो एका वर्षात 4 नवरात्री येतात, पण यातील सर्वात अतिशय फळदायी नवरात्र म्हणजे शारदीय नवरात्री. म्हणजे जी नवरात्र आता चालू आहे ती म्हणजे शारदीय नवरात्र. या नवरात्रीच्या काळात दुर्गा माता खूप आनंदी मूडमध्ये असते. जर कोणी त्यांचा आश्रय घेतला तर माता राणीजी त्या व्यक्तीची झोळी आनंदाने भरतात. आणि शारदीय नवरात्रीच्या वेळी तुम्ही काही उपाय केले तर त्या उपायांचे पालन केल्याने तुम्हाला करोडोच्या पटीने फायदा होईल. आणि जर शारदीय नवरात्रीच्या वेळी तुम्ही माता राणीजींच्या सर्वात आवडत्या पदार्थांचा म्हणजे लवंगाचा उपाय तंत्रशास्त्रानुसार योग्य पद्धतीने केला असेल, जो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, तर विश्वास ठेवा बघतो जीवनातील प्रत्येक समस्या मुळापासून नष्ट होईल आणि माता राणीजींच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या जीवनात धन, सुख आणि समृद्धी मिळेल. बघतो एक गोष्ट लक्षात ठेवा, नवरात्रीचा प्रत्येक क्षण गंगेच्या पाण्यासारखा पवित्र मानला जातो. सांगण्याचे तात्पर्य असे की नवरात्रीचे संपूर्ण 9 दिवस खूपच शुभ आहे, परंतु हे राहिलेले 3 दिवस जे उरलेले दसऱ्यापर्यंतचे दिवस आहेत तर ते अतिशय पवित्र आणि शुभ दिवस आहेत. म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की नवरात्रीच्या 9 पैकी 9 दिवस लोक उपवास करतात. दुर्गा मातेसाठी कलशाची स्थापना केली जाते आणि शास्त्रानुसार जो कोणी माता राणीसाठी 9 दिवस उपवास करतो तो कलशाची स्थापना करतो, कारण असे केल्याने त्याच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडतात. परंतु काही कारणास्तव नवरात्रीच्या काळात तुम्ही 9 पैकी 9 दिवस उपवास करू शकला नसा आणि जर तुम्हाला दुर्गा मातेचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर बघतो शास्त्रामध्ये, वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये असे काही पर्याय सांगितलेले आहेत आणि जर तुम्ही योग्य उपायांचे पालन केले तर तुम्हाला दुर्गा मातेचा आशीर्वाद मिळेल. आणि हा पर्याय त्यापैकी एक आहे, तो म्हणजे लवंगाचा पर्याय. माता राणीजींची सर्वात आवडती वस्तू असलेल्या लवंगाचे उपाय तुम्ही या नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी 2-4 मिनिटे काढून योग्य रीतीने केले तर माझ्यावर विश्वास ठेवा, फक्त तुमच्या आयुष्यातच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात एक चमत्कारिक आणि सकारात्मक बदल घडून येईल. बघतो तुम्ही पाहिलंच असेल, जेव्हा तुम्ही आजारी पडता, तुम्हाला सर्दी झाली असेल, तुम्हाला जर खोकला असेल तर तुमच्या घरातील लोक तुम्हाला लगेच 2-4 लवंगा देतात आणि तोंडात ठेवायला सांगतात, कारण बघतो लवंगाच्या उपायाने सर्व लहान मोठे आजार तर बरे होतातच. दुसरीकडे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पाहिल्यास लवंगाच्या तेलाचा समावेश अत्यंत महागड्या औषधांमध्ये केला जातो. अशी अनेक औषधे आहेत ज्यात लवंगाचे तेल घातल्यास त्या औषधांचा काही उपयोग होतो. आता दुसरे म्हणजे तंत्रशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर असे लक्षात येते की लवंगाचा उपाय योग्य दिवशी योग्य वातावरणात केला तर तो कधीही व्यर्थ जाऊ शकत नाही. नवरात्री, दसरा, लक्ष्मीपूजन, दिवाळी अशा पवित्र दिवशी लवंगाचा उपाय केल्यास मग तुमची कोणती इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होईल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखीन 2 उपाय सांगणार आहे, जे तुम्ही या चालू असलेल्या शारदीय नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी 2-4 मिनिटे काढून केल्यास जर तुम्ही ते कराल, तुम्हाला देवाचे वरदान आणि आशीर्वाद मिळतील आणि तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल, ते लगेचच पूर्ण होईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या त्रास आणि समस्यांपासून मुक्ती मिळेल. केवळ तुमच्याच नव्हे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवनात चमत्कारिक बदल घडून येतील. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि दुर्गा मातेच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात खूप मोठी प्रगती करून घ्या. बघतो आता मी तुम्हाला प्रत्येक उपाय एक एक करून सांगणार आहे,
म्हणून प्रत्येक उपाय काळजीपूर्वक ऐका. कोणता उपाय कोणत्या वेळी करावा लागेल या गोष्टीची विशेष काळजी घ्या. जो मी उपाय तुम्हाला सांगत आहे, तर यात आता सुरुवातीस जो मी तुम्हाला पहिला उपाय सांगत आहे तो पैसा मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. पूर्वी पैसा तुमच्या आयुष्यात येत होता, आता तुमच्या आयुष्यात पैसे येणे बंदच झाले आहे. तुमच्या आयुष्यात पूर्वी श्रीमंतीचे अनेक मार्ग खुले होते, पण आता तुमच्या आयुष्यातील प्रत्येक रस्ता बंद झालेला आहे, ज्यामुळे तुम्ही खूप नाराज आहात. मग यामागचे मुख्य कारण काय असू शकते? तर बघा बघतो, याचे मुख्य कारण म्हणजे एक असा दोष आहे जो तुमच्यावर प्रभावित झालेला आहे, त्यामुळे तुमच्या आयुष्यात पैसे येणे थांबलेले आहे. अजून नवरात्रीचे 3-4 दिवस बाकी आहेत दसऱ्यापर्यंत. तर हा उपाय केल्यास माता राणींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतीलच, उलट पैशाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. आता हे कसे करायचे, कुठेतरी तुम्ही हे काळजीपूर्वक लिहून ठेवा. तर पहा बघतो, या सर्वप्रथम नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी सूर्यास्तानंतर स्नान करायचे आहे, आंघोळ करायची आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे, लाल रंगाचे कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत. लाल कपडे का? तर माता राणीजींना पूजेत लाल रंगाचा वापर केला जातो, तर ती पूजा लगेच पूर्ण होते. त्यांना लाल रंग खूप प्रिय आहे. माता राणीजींची चौकी म्हणजेच घट तुम्ही घरी बसवलेली असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे, तुम्ही तिथे बसू शकता. आता समजा जर तुमच्या घरी दुर्गा मातेची चौकी किंवा घट बसवलेली नसेल तर तुम्ही काय करायचंय, घरी जी काही तुमची पूजा खोली असेल, देवघर आहे, तिथे माता राणीजींचा फोटो असेल, चित्र असेल तर त्यांच्या समोर जाऊन बसायचे आहे. तुम्ही तिथे बसा, तुपाचा एक दिवा लावा, लाल कापड देखील आवश्यक आहे. आता तुम्हाला काही गोष्टी लाल कपड्यावर ठेवावी लागतील. 21 लवंगा, मुठभर तांदूळ आणि 51 काळी मिरी. मी पुन्हा सांगतो बघतो, 21 लवंगा, मुठभर तांदूळ आणि 51 काळी मिरी यांना त्या लाल कापडावर ठेवा आणि त्या कापडाची पोटली बनवून घ्या. बघतो, ही पोटली बनवताना मौली धाग्याचा वापर करायचा आहे. आता मौली धागा म्हणजेच कलाव्याचा लाल पिवळा धागा असतो, तो तुम्हाला वापरायचा आहे. आता तुपाचा दिवा लावा, ही पोटली हातात धरा आणि ही पोटली हातात धरल्यानंतर तुम्हाला 11 वेळा दुर्गा चालीसाचे पठण करायचे. आता जर तुम्हाला दुर्गा चालीसा माहित नसेल तर कोणत्याही पूजा साहित्याचे दुकान असेल तर तिथून दुर्गा चालीसाचे पुस्तक तुम्ही 10 रुपयामध्ये तुम्हाला अगदी सहज मिळून जाईल. तर ते तुम्ही घेऊन या आणि त्यातून ते वाचायचे आहे. 11 वेळा दुर्गा चालीसाचे तुम्ही पाठ करायचा आहे. आता ही पोटली तुम्ही हातात धरली होती ती तुमच्या कपाटाच्या तिजोरीत ठेवून द्यायची आहे. जिथे तुम्ही पैसा, सोने चांदी ठेवता तिथे ठेवा. बघतो, नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी हा उपाय करा आणि हा उपाय तुमच्या जीवनात माता राणींचे वरदान आणि आशीर्वाद बनेल. त्यानंतर तुमच्यावर असा कोणताही दोष राहणार नाही ज्याकडे तुम्ही लक्ष देत नव्हते. तो दोष दूर होईल आणि तुमच्या आयुष्यात पैसे येण्याचे सर्व मार्ग खुले होतील. बघतो, ही पोटली चुंबकासारखे काम करेल, जी तुमच्या जीवनात पैसे आकर्षित करत राहील. त्यामुळे हा उपाय करून पाहण्यास अजिबात संकोच करू नका. बघतो, नंतर पुढे हे जे सामान तुम्ही तिजोरी ठेवलेले आहे, ही पोटली जी ठेवलेली आहे ती 6 महिन्यानंतर बदलायची आहे किंवा चैत्र नवरात्रीत परत तशीच पोटली तुम्ही बनवू शकता. आणि जी जुनी पोटली आहे ती पोटली तुम्ही तयार केलेली आहे ती पोटली तुम्ही वाहत्या पाण्यात प्रवाहित करू शकता. आता दुसरा उपाय पहा. बघतो, हे जरा नीट लक्ष देऊन समजून घ्या. जर तुमच्या घरात रोज भांडणे होत आहे, जर तुमच्या घरातील समृद्धी आणि प्रगती पूर्णपणे संपलेली आहे, तर घरातील गरिबी दूर करण्याचा दुसरा उपाय सांगतो. घरात रोज भांडणं होत असतील तर समजून जा तुमच्या घरात अनेक नकारात्मक शक्ती आहे. बघतो, ज्या घरात नकारात्मक शक्ती राहतात त्या घराला आशीर्वाद मिळत नाही. नवरात्र संपायच्या आधी तुम्ही काय करायचे आहे की ज्या घरात काहीच प्रगती होत नाही तर नवरात्रीच्या प्रत्येक दिवसासाठी तुम्ही ते उपाय करायचे आहे जे मी तुम्हाला आता पुढे सांगत आहे. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी तुमच्या घरावर सुद्धा आशीर्वाद राहील आणि तुमच्या घरात प्रगती होईल. तर दुर्गा मातेजींचा आशीर्वाद तुमच्या घरावर सदैव राहील. तुम्हाला काय करावं लागेल तर यात नवरात्रीच्या शिल्लक राहिलेल्या दिवशी संध्याकाळी तुम्ही स्नान करायचे आहे. लाल वस्त्र परिधान करून एक तुपाचा दिवा लावायचा आहे. फक्त तुपाचा दिवा आणि 2 लवंग घ्या आणि दुर्गा मातेचे कोणते जे कलाकृती चित्र असेल, फोटो असेल तुमच्या घरी, तर तिथे जाऊन तुम्ही समोर बसायचे आहे. तुपाचा दिवा लावा, 2 लवंगा हातात धरून 11 वेळा दुर्गा चालीसाचा पाठ करा. 11 वेळा दुर्गा चालीसाचे पठण केल्यानंतर या दोन्ही लवंगा जळत्या दिव्यात ठेवायचे आहे. या नवरात्रीच्या प्रत्येक शिल्लक राहिलेल्या दिवशी सूर्यास्तानंतर तुम्ही फक्त हाच उपाय करा. फक्त हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होती आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वास करेल. बघतो, ज्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते ते घर धनधान्याने भरून राहते आणि प्रगती दिवसेंदिवस दुप्पट होत राहते. बघतो, आता तिसरा उपाय आहे रोगापासून मुक्ती मिळवण्याचा एक चांगला उपाय. जर तुमच्या घरी कोणी खूप आजारी पडलेले असेल, तुम्ही स्वतः आजारी पडत असाल, वारंवार आजारी पडत असाल, स्वतःवर तुम्ही अनेक उपचार करून थकलेले आहात किंवा आजारी पडलेल्या व्यक्तीवर तुम्ही लाखो रुपये खर्च केलेले आहेत पण ती व्यक्ती बरी होत नसेल, तर तुम्ही काय करायचंय,
मी तुम्हाला एक अतिशय सोपा उपाय सांगत आहे, पण तो उपाय नवरात्रीच्या कोणत्याही सोमवारी करायचा आहे. आता येणारा जो उद्याचा सोमवार आहे त्या दिवशी तुम्ही सोमवारी करायचा आहे. फक्त नवरात्र संपायला अजून वेळ आहे आणि सोमवार नक्कीच पडत आहे. मग या सोमवारी काय करायचे आहे? या सोमवारी तुम्ही लवंग सोबत तुम्ही घ्यायचं आहे साबूत बेलाचं एक पान. पण लक्षात असू द्या, हे बेलपत्र फाटलेले नसावे, ते पूर्णतः साबूत असावे. काळजी घ्या बघतो. तुम्हाला काय करायचं आहे बघा, त्या आजारी व्यक्तीला मदत करण्यासाठी नवरात्रीच्या सोमवारी सूर्यास्ताच्या वेळी संध्याकाळी सूर्यास्तानंतर त्या आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून लवंग आणि बेलपत्र दोन्ही एकत्र डावीकडून उजवीकडे, हे अतिशय काळजीपूर्वक ऐका, डावीकडून उजवीकडे 9 वेळा गोलाकार फिरवा. आता ही लवंग आणि बेलपत्र सोबत घेऊन घराजवळ कुठे शंकर मंदिर असेल तर त्या शंकराच्या मंदिरात जा. शंकराच्या मंदिरात गेल्यावर ती लवंग व बेलपत्र हातात धरा. भगवान महादेवांच्या बीज मंत्राचा 108 वेळा जप करा. कारण की बघतो 108 हा अंक महादेवांना खूप प्रिय आहे. तर बघतो ओम नमः शिवाय या बीज मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. आणि नंतर ही लवंग व बेलपत्र त्या महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचंय. बघतो विश्वास करणार नाही, या नवरात्रीच्या काळात तो आजारी व्यक्ती पूर्णपणे बरा होईल. कारण त्याला माता राणींचा आशीर्वाद मिळेलच, सोबतच साक्षात देवांचे देव महादेव यांचाही जागृत आशीर्वाद प्राप्त होईल. म्हणून बघतो मी तुम्हाला विनंती करतोय की या व्हिडिओमध्ये जे मी उपाय सांगितलेले आहेत ते नीट ऐका, नीट काळजीपूर्वक करा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. फक्त आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. जय माता दी. खूप खूप धन्यवाद.